असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांच्याच बरोबरीचं त्या काळात त्याचं जर शिक्षण म्हणलं जे 1 ऑगस्ट 1920 साली त्यांचा जन्म शाळेत गेले होते, फक्त 1.5 दिवस. आणि जो संघर्ष करावा लागतो तो त्यांनी साहित्याच्या माध्यमातून केला. म्हणजे आपल्याला त्यांचं एक पवारांचं गाणं माहिती आपल्याला की माझी मायना. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न त्यांचं त्यावेळेस आपल्या पवारामध्ये ते सांगायचे की माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती या काहिली. अर्थ म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं की मी करू शकत नाही, किंवा जो आपल्या महाराष्ट्रातला जो काळ बाहेर जो प्रदेश गेलेला आहे कर्नाटक मध्ये इकडे, तो प्रदेश आपल्याकडे येत नाही. म्हणजे हे जर आपल्याला जे साहित्यिक आहोत भेटायचे तर ते पण चकित झाले होते. वाहवा करतायत, त्यांना बोलवतायत. त्यावेळेला त्यांनी त्यांचा कादंबरी आपण वाचत जावा, त्यातनं बोध मिळेल. आणि अशा या साहित्यरत्न आणि किती कविता आपल्याला येतात, साहित्यातलं किती येतं, तर आपल्याला किती मजा मारली पाहिजे. तर ह्या सर्वांनी बोध घ्यावा. हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरल. आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्राला ते युद्ध करण्याला झुंज खाली राष्ट्रांमध्ये